एक मर्चंट नेव्हीचा कॅप्टन, 154 देशांचा प्रवासी, विश्वाचा अभ्यास करणारा कॉस्मॉलॉजी एक्सपर्ट आणि आज नाशिकला हादरवणारा भोंदू बाबा. अशोक खरात उर्फ कॅप्टन अशोक खरात याची कहाणी नेहमीपेक्षा थोडी वेगळी आहे. सामान्य कुटुंबात जन्म, नेव्हीत 22 वर्षांची सेवा, सोन्याचं पदक आणि मग अंधश्रद्धेच्या नावाखाली कोट्यावधींचं साम्राज्य. पण या चकचक प्रतिमेमागं काय दडलं होतं सविस्तर बघूया. नमस्कार, मी विश्वजित आणि तुम्ही पाहत आहात पिंपरी चिंचवड न्यूज. अशोक कुमार खरात, वय 67 वर्ष, मूळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी गावचा रहिवासी. शालेय शिक्षणानंतर तो अचानक गायब झाला. काही वर्षांनी तो मर्चंट नेव्हीमध्ये दाखल झाला. त्यांनी भारतीय समुद्री क्षेत्रात 7 वर्ष आणि ऑस्ट्रेलियन मर्चंट नेव्हीमध्ये 15 अशी एकूण 22 वर्षांची सेवा बजावली. या काळात त्यांनी 154 देशांचे दौरे केल्याचा दावा आहे. ट्रेनिंगमध्ये 277 विद्यार्थ्यांमध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालं होतं. नेव्हीत असताना त्यांनी इंग्लिश, हिंदी, मराठीसह अनेक भाषा शिकल्या आणि जगभरातील संस्कृती, धर्म आणि परंपरांचा अभ्यास केला. निवृत्तीनंतर तो नाशिकला परतला. कॅनडा कॉर्नर नाशिक इथं त्यानं स्वतःचं ऑफिस सुरू केलं आणि स्वतःला कॉस्मॉलॉजी एक्सपर्ट, अंकशास्त्रज्ञ आणि आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून सादर केलं. तो दावा करायचा की प्रकृती, माणूस, प्राणी आणि निर्जीव वस्तूंचा भूतकाळ भविष्यकाळ तो विश्लेषित करू शकतो. सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारात त्याने श्री ईशान्येश्वर महादेव मंदिर आणि श्री शिवनिका संस्थान ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टचा तो अध्यक्षही होता. ट्रस्टच्या माध्यमातून धार्मिक विधी, भविष्य सांगणे, लग्न जमवणे, वशीकरण अशा उपायाद्वारे तो लोकांमध्ये लोकप्रिय झाला. त्याच्या सल्ल्यासाठी उच्चभ्रूवर्ग, उद्योजक, सेलिब्रिटी आणि राजकीय नेते रीग लावत होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये या मंदिराला भेट दिली होती. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरही या ट्रस्टशी जोडल्या गेल्या होत्या. अनेक नेते, उद्योगपती आणि महिलांनी त्याची पाद्यपूजा केल्याचे फोटोही समोर आले आहेत. खराच स्वतःला कॅप्टन म्हणून घ्यायचा. तो महागडे सल्ले द्यायचा. काही क्लायंटच्या घरी जाण्यासाठी तर तब्बल 50 लाख रुपये फी आकारल्याचंही समोर आलं आहे. निवृत्त नेव्ही अधिकारी म्हणून त्याला मिळालेल्या कॅप्टन या उपाधीनं त्याला पारंपरिक ज्योतिषांपेक्षा वेगळं बनवलं. त्याच्या सल्ल्यानं अनेकांचं भविष्य बदलल्याचे दावे केले जात होते. मात्र या सर्व चकाचक यशामागे एक वेगळीच वास्तविकता दडली होती. 2024 नंतर शिवनिका संस्थानाचं उत्पन्न अचानक कोट्यावधींवर गेलं. नाशिक, सिन्नर, शिर्डी परिसरात त्याच्या मालमत्तेची किंमत 100 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. आता मात्र महिलांनी त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धार्मिक विधी, भविष्य सांगणे, पतीचा मृत्यू टाळण्याच्या बहाण्याखाली महिलांना गुंगीचं औषध देऊन अत्याचार, ब्लॅकमेलिंग. पोलिसांनी 58हून अधिक अश्लील व्हिडिओ जप्त केले आहेत. विद्यार्थिनीसह अनेक महिलांच्या तक्रारी आल्या असून त्याच्या विरोधात एकूण 6 गुन्हे दाखल झाले आहेत. SIT पथकाकडून आर्थिक तपास आणि राजकीय कनेक्शनची चौकशी सुरू आहे. एक मर्चंट नेव्हीचा कॅप्टन, ते स्वयंघोषित गॉडमॅन. विश्वास, भीती आणि अंधश्रद्धेचा गैरवापर करून सामान्य माणसाचा विश्वासघात करणारी ही कहाणी पुन्हा एकदा सिद्ध करते की दैवी शक्तीच्या नावाखाली किती मोठी फसवाफसवी चालू शकते. जर या प्रकरणात तुमच्याकडे काही महत्त्वाची माहिती असेल तर SIT पथकाच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करा. आपली माहिती पूर्णतः गोपनीय ठेवली जाईल. पिंपरी चिंचवड न्यूज हे प्रकरण बारकाईनं फॉलो करत आहे. अधिक अपडेटसाठी आमच्या सोशल मीडियाला फॉलो करायला विसरू नका.